मंत्रालयातील नोकरी सोडून कोणी चहाचा व्यवसाय करेल का? आणि त्यात पण यश मिळवण्यासाठी सलग 3 वर्ष एकही सुट्टी न घेता 18 किलोमीटरचा प्रवास करण्याची तयारी तुमच्यात आहे का? उत्तर शोधण्यासाठी रुपेश भोसले यांचा हा प्रवास नक्की पहा. माझं नाव रुपेश भोसले. मी 3 वर्षापासून शिवराय अमृततुल्यची ब्रँच चालवतोय. मी जॉबला होतो बॉम्बेला मंत्रालयात. पण ज्यावेळेस मी शनिवार रविवार सुट्टींमध्ये यायचो तर मी बघायचो आणि मला बिझनेसची पहिल्यापासून आवड असल्यामुळे तर मग मी विचार केला की आपण जॉब करण्यापेक्षा तर बिझनेसमध्ये कधीही बेटर. बऱ्याचशा ब्रँड्स मी ट्रायआउट केल्या, चहा वगैरे पिऊन बघितला, क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं ना तर मला शिवराय बेस्ट वाटलं. मुंबईत मंत्रालयात नोकरीला असतानाही रुपेश यांच्या मनात व्यवसायाची जिद्द होती. अनेक ब्रँड्सची चव पारखल्यानंतर त्यांनी शिवराय अमृततुल्यची निवड केली, कारण त्यांना गुणवत्तेत तडजोड नको होती. म्हणून त्याची कन्सेप्ट समजून घेतली. आपला शिवराय अमृततुल्य हा ब्रँड कसा आहे, काय आहे, कसे कसे कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत, चहाची किती क्वालिटीज आहेत, सगळ्या गोष्टी आम्ही तिथं बसून बोलून आणि मग मी नंतर निर्णय घेतला की मला जॉब सोडायचा आणि मग मी बिझनेस स्टार्टअप करणार आहे. आणि बिझनेस तुम्हाला कधीच नाराज करत नाही सर. बिझनेसात फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागतो. आत्ताच्या तरुणचा काय विषय माहिती आहे का, उद्या बिझनेस टाकला म्हणजे उद्याच मला 10-15 हजार रुपये यायला पाहिजे. ते येण्यासाठी तुम्हाला पहिले घाचावं लागेल, कारण की बिझनेस पण तुम्हाला ट्राय करतो, तुम्हाला तो चेक करतो की हा कॅपेबल आहे की नाही. 18 किलोमीटर लांबून इंदिरानगर पातळी फाट्यावरनं मी यायचो. पाण्या पावसाचं काही 5ला उठून मी इथं 6ला शॉप ओपन करायचो. म्हणजे जो 2-2.5 वर्षाचा जो माझा होता तो मी कुठलंच पाणी थंडी वगैरे काहीच नाही बघितलं. फक्त बिझनेस आपला कसा सक्सेस होईल या प्रयत्नातच मी होतो. मी कोणाच्या लग्नांना पण नाही गेलो, मी सुट्टीही नाही घेतली. आता 3 वर्षामध्ये फक्त 1-2 दिवस शॉप बंद राहिलं असेल, तर मी शॉप बंद ठेवतच नाही मोस्टली. कारण की स्वतः मालक होणं हे खूप गरजेचं आहे. आणि माणसाला तेव्हाच कळतं जेव्हा तो मालक होतो स्वतः, की काय काय गोष्टी लागतात आणि काय काय गोष्टी तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागतात. जसं काही तुम्हाला मटेरियल घेणं, दूधवाल्याचं पेमेंट, मुलांचं पेमेंट, तुमचं दुकानात मटेरियल जे बिस्किट्स वगैरे आपण ठेवतो त्यांचंच पेमेंट, तुम्हाला हे सगळं काढून आणि मग तुमचं साईट, म्हणजे ह्या गोष्टी करण्यासाठी पण खूप वेळ लागतं मॅनेजमेंट. आणि ती परागने आम्हाला बऱ्यापैकी एकदम गायडन्स केलेले आहेत. आज जे पण आम्ही इन्कम सोर्स आमचा जो आहे त्याच्यात पण परागच्या बऱ्याचशा भागीदारी आहेत, की तो कसं सांगतो आम्हाला स्टेप बाय स्टेप की तुम्ही असं सेव्हिंग करू शकता, तुम्ही असे बिलं काढू शकतात, की त्याच्याने आम्हाला बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. आज शिवरायची फ्रँचायझी तुम्ही घेतायत तर तुम्हाला शॉपच्या बाहेर एक पाऊल पण नाही ठेवायची गरज. एक फोन केला तुम्हाला सगळे प्रोडक्ट तुम्हाला जागेवरती मिळतील. तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज पहिली तर मिळत नाही. आणि फक्त शिवरायच देत आहे, बाकी कुठला ब्रँड देत नाही अशी सवलत. आज गेल्या 3 वर्षांपासून थंडी पाऊस कशाचीही तमा न बाळगता ते दररोज पहाटे 6 वाजता आपले दुकान सुरू करतात. इतर ब्रँड्ससारखे कमिशन किंवा रॉयल्टीचे ओझे नाही, आणि एका फोनवर सर्व मटेरियल जागेवर उपलब्ध होते. हीच शिवरायची ताकद आहे. शिवराय अमृततुल्य, देश की चाय.